नमस्कार मंडळी, कसमध्ये पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज बनवली आहे आम्ही हरभऱ्याची भाजी। बघा, हिवाळ्यात सर्वत्र उपलब्ध होणारी ही हरभऱ्याची भाजी मी ही पहिल्यांदा बनवून बघितली आणि खाऊन बघितली। चवीला खूपच छान आणि पौष्टिक अशी ही हरभऱ्याची भाजी आहे। चला तर मग आपण याची पुढे रेसिपी बघूया। बघा, हरभऱ्याची भाजी ही धुत नाही, झटकून घेतात असं म्हणतात, पण मी थोडी माती असल्यामुळे थोडं एक पाण्यातून ती थोडीशी धुवून घेतलेली आहे। नंतर कढई तापायला ठेवली आहे, त्यात तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे। आणि या भाजीला म्हणे तेल थोडंसं कमी वापरायचं। नंतर त्यामध्ये मोहरी तडतडत आल्यानंतर त्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी एक वाटण बनवलं आहे। बघा, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे हे एकत्र असं बारीक वाटण करून घेतलं आहे, थोडं पाणी टाकून। ते आता मी फोडणी टाकलेलं आहे। बघा, आता हे व्यवस्थित आपण तेलात तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती भाजीला लावायची आहे। त्याच्याने भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते। आता हे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। छान मंद आचेवर हे 2-3 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे। बघा, त्यानंतर जी आपली भाजी धुवून झाली होती तिचं पाणी नितळत ठेवायचं आहे। आणि जेव्हा ह्या वाटणला तेल सुटायला लागेल तेव्हा आपण यामध्ये ती भाजी टाकून घेणार आहोत। बघा, आता यामध्ये मी ही भाजी सर्व पाणी निथळून टाकलेली आहे। ही भाजी अशी खूप सारी दिसते, पण जशी जशी भाजीला वाफ लागत जाते म्हणजे उष्णतेने ती भाजी काय होत जाते, कमी कमी होत जाते। बघा, या पद्धतीने मी सर्व भाजी टाकून घेतली आहे आणि आता मी सर्व त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हळूहळू ही अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघा, चवीपुरतं इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। आणि आपण परत एकदा ती आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघा, जसं जसं मिक्स व्हायला येतं मीठ टाकल्यानंतर मिठामुळे थोडंसं या भाजीला पाणी सुटतं आणि जे पाणी सुटतं त्याचंच आपल्याला ही भाजी अशी शिजवून घ्यायची आहे। वरून पाणी टाकण्याची काही गरज नाही पडत आणि छान वाफेवर मस्त शिजते मंद आचेवरती। बघा, आता आपण हिला झाकून देऊया 5 ते 10 मिनिटासाठी छान शिजू देणार आहोत। बघा, ती मस्तपैकी शिजली आहे आणि तिला छान पाणीही सुटलं आहे। ते व्यवस्थित आपण शिजले आहे का नाही ते बघून आणि परत झाकण ठेवून व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। बघा, ही आता 70-80% मस्तपैकी छान भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे। मी ही पहिल्यांदा बनवून खाल्ली, खूपच छान अशी झाली हरभऱ्याची भाजी। चला तर मग मंडळी, तुम्हाला या चॅनलवर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बनवून बघा या आमच्या मेथडनी भाज्या आणि कशा होतात चवीला ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला
ठीक आहे, तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत. थँक्यू. अशा पद्धतीची माझी छान अशी हरभऱ्याची भाजी रेडी.